जेव्हा सगळे इनोव्हेशन, सगळे जे इन्व्हेन्शन होते, सगळे इनोव्हेशन ते भारताने दिले. जसं झिरो दिलं, जसं वेगवेगळे मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युलेज दिले, जसं सायन्स टेक्नॉलॉजीचा जो बेस दिला तो भारताने दिला. पण हे कोलोनियल टाइम्स नंतर पहिले मुघल झाले, मग नंतर इंग्रज आले, त्याच्यामुळे आपली एज्युकेशन सिस्टम डिस्टर्ब झाली. आणि आता जे भारत एक विश्वगुरु होता, आता भारत एक फक्त कन्झ्युमर बेस्ड मार्केट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या युगात भारत एवढा पाठी आहे, म्हणजे जर आता चायना आणि जपान सारख्या कंट्रीज 2050 मध्ये जगत आहे, तर आपण आता 2010 मध्ये, एवढे 40 वर्षाचा गॅप आहे. तो आता आपण डोंबिवलीतून, एक छोट्या डोंबिवली सारख्या छोट्या शहरातून आपण असे विविध रेव्होल्युशनरी, क्रांतिकारी एआय टूल्स आणि एआय प्लॅटफॉर्म्स बनवतोय. त्याचा आजचा पहिला टप्पा आहे की आपल्या ऑफिसचं उद्घाटन. दुसरा टप्पा आहे जेव्हा गुढीपाडवा येईल, आपण वेगवेगळ्या ज्यांचे आयडियाज आहेत त्यांना आपण संधी देणारे, परत ऑफिस मध्ये बोलवणारे एक एआय समिट आपण ऑर्गनाइज करणार आहे आणि त्यांना परत तिकडे संधी देणारे त्यांचे आयडियाज प्रेझेंट करण्यासाठी. आणि येणाऱ्या काळात आपण विविध प्रकारचे एआय टूल्स बनवणार आहे. नमस्कार, माझं नाव गगन शिंदे. मी डायरेक्टर जीएस फाउंडेशन आणि विदेशी टेक्नॉलॉजीचा. आणि माझ्यासोबत आहेत रुपेश भारती, CEO वेब ब्रिगेड टेक सोल्युशन्स. तर आज आपल्या ह्या नवीन ऑफिसचं उद्घाटन आहे. तर ह्या उद्घाटनानिमित्त आपण एक अनाउन्समेंट केली, एक संकल्प केला आहे की येणाऱ्या काळात एआयची जी भीती आहे ती वाढत चालली आहे लोकांमध्ये, की लोकांचे जॉब्स लॉस होत चालले, लोकांना बेरोजगारी वाढत चालली आहे. तर एआयचा वापर आपण अशा पद्धतीने करणार आहे की येणाऱ्या काळात आपण खूप सारे जॉब्स निर्माण करणार आहे, वेगवेगळे एआयचे प्लॅटफॉर्म्स निर्माण करणार आहे. आणि जी भारताची जी आता कंडिशन आहे, भारत आता खूप मागे आहे. तुम्ही चायना आणि जपान हे सगळे कंट्रीज जर बघाल, ते खूप पुढे गेलेले आहेत एआयच्या रेसमध्ये. पण भारत आपला फार पाठी आहे. तर येणाऱ्या काळात विदेशी टेक्नॉलॉजीज, वेब ब्रिगेड, आमच्या अशा कंपन्या मिळून भारताला इंटरनॅशनल लेवलवरती एक रेस्पेक्टेबल पोझिशनवरती नेणार आहे. आणि एक असे इनोव्हेशन्स करून दाखवणार आहे की ज्याने लोकांचे खूप सारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह होतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने, आणि जॉब्स निर्माण होतील. आणि एक चांगलं लाईफस्टाईल आपण भारताच्या लोकांना, एक चांगला समाज क्रिएट करणारे एआयच्या मदतीने. आपले जे काही समस्या आहेत ते सगळे एआयच्या मदतीने आपण सोडवणार आहे. एआयचा वापर जो आहे तो भीती न करता आपण त्याचा एक ऑपॉर्च्युनिटी समजून त्याचा वापर अशा प्रकारे करणार आहे की त्याच्याने एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या सोसायटीवरती, आपल्या कंट्रीवरती आणि आपल्या पर्सनल लाईफवरती होणार आहे. धन्यवाद. इनोव्हेटिव्ह आहे आणि फक्त पैसे कमवणारे नाही, पण त्याच्याने सर्वसामान्य माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, सर्वसामान्य माणसांना काहीतरी फायदा होणार आहे. अशी तुमची आयडिया असेल, त्यात जर बिझनेस मॉडेल तुमचा असेल, तर त्यात आमची कंपनी त्यात 70% पर्यंत इन्व्हेस्ट करेल. कशाच्या माध्यमातून? तुम्हाला एक एआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. आता प्रत्येक बिझनेस एआय मध्ये कन्वर्ट होतोय. तर ह्या योजनेच्या अंतर्गत कुठलीही आयडिया असेल त्यात आम्ही इन्व्हेस्ट करणार. आम्ही आमचा वेळ, आमचे रिसोर्सेस, आमचे सगळे प्लॅटफॉर्म्स इन्व्हेस्ट करणार. त्या बिझनेसला अशा स्तरावरती नेणार, लोकल टू ग्लोबल जसं आपण बोलतो तशा लेवलवरती आपण या बिझनेसला नेणार. आणि आता